मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक आता चांगलीच रंगली आहे, कारण मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक यांनी अर्ज भरला. त्यानंतरच विहंग सरनाईक यांनी देखील अर्ज भरलेला आणि नाना पटोले हे देखील आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. माझ्यासोबत यावर चर्चा करण्यासाठी अजिंक्य नाईकजी आहेत. अजिंक्यजी, आपण सचिव म्हणून काम करत असताना मुंबई क्रिकेट असोसिएशनला पुढे नेण्याचं आपण काम केलं. अमोल काळ्यांची च्या नेतृत्वात सगळं झालं होतं, पण दुर्दैवी त्यांचं निधन झाल्यानंतर आता ही वेळ आलेली आहे. तसं मी म्हणतो की राजकारण आणि क्रिकेट हे समीकरण कधीच वेगळं करता येत नाही. आता ही निवडणुकींमध्ये नाना पटोले उतरलेले आहेत आणि विहंग सरनाईकांनी देखील फॉर्म भरलेला आहे. याला कसं पाहता तुम्ही? ॲक्च्युली ही निवडणूक होणं हे दुर्दैवी घटना. म्हणजे आम्हाला हे पचतच नाही की आज अमोलजी आमच्यात नाही आहेत, कारण अमोलजींच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक डिसिजन्स घेतली. म्हणजे प्लेयर्सचं मानधन असेल, प्लेयर्स प्राईज मनी असेल, आमच्या क्लब सेक्रेटरीजना किंवा क्लब्सना बेनिफिट करणं, त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, त्यांच्या सबसिडीसाठी, म्हणजे जे काही निर्णय ऑन पॉझिटिव्ह नोट घेता आले ते आम्ही लास्ट 20 महिने घेतलं. अमोलजी एक चांगले ॲडमिनिस्ट्रेटर होते. त्यांनी वेळोवेळी त्यांचे गुण दाखवून दिले होते. ते चांगले एक क्रिकेट पॅशनेट पण होते आणि त्यांच्या लिडरशिपखाली आम्ही 20 महिने सक्सेसफुली काम करत होतो. त्यानंतर आज ही वेळ अशी आली की जी म्हणजे आनंदाचा दिवस नाही आहे. पण आमचे क्लब सेक्रेटरीज आणि सिनियर मेंबर्स आणि क्रिकेटर्सचं असं म्हणणं होतं की जे आपले फ्लोमध्ये आहेत या कामामध्ये किंवा संस्थेमध्ये, ज्यांना विषय माहिती आहेत, काही विषय पाईपलाईनमध्ये आहेत, ते आपल्याला थ्रू न्यायचे आहेत, कन्क्लूड करायचे आहेत चांगल्या रीतीने, तर आपल्यातलंच एक कोणतरी असलं पाहिजे. तर लास्ट 2-3 दिवस आमच्या सिनियर मेंबर्सची मीटिंग झाली, क्रिकेटर्सची झाली आणि बाकी आमचे जे लोक आहेत ते सगळ्यांचं म्हणणं आलं की अजिंक्य, तू इलेक्शनला या निवडणुकीला सामोरं जा. त्याच आम्ही डिसाईड केलं. आजचाच एक दिवस पकडून आज आम्ही फॉर्म फिल केला आहे. आमचा जो रोल आहे मेन हा आमच्या क्लब्स आणि क्लब सेक्रेटरीजना कसं बळकट करणं, त्यांचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करणं, ऑफिस क्लब्स असतील, स्कूल असेल किंवा आमचे क्रिकेटर्स असतील, हा पूर्ण एक सर्कल आहे आणि हा सर्कल स्मूथली रन करण्यासाठी जे एफर्ट्स टाकता येतील ते मी आणि माझे सहकारी टाकतील. जसं तुम्ही म्हणालात की क्रिकेट हेच तुमचं ध्येय आणि लक्ष आहे आणि यासाठी तुम्ही कंटेस्ट करता. तुम्ही कोणत्याही पॉलिटिकल पार्टीशी ॲफिलिएटेड नाही आहात. तुम्ही न्यूट्रली इथं सचिव म्हणून काम केलं. मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई टीमनं रणजी जिंकली. मुंबई वुमेन्स टीमचं चांगलं काम आहे. क्रिकेट हाच ध्येय आणि लक्ष असलं पाहिजे एका ॲडमिनिस्ट्रेटरसाठी. पण राजकारणी एंट्री करतात. याआधीही पाहिलेलं आहे आपण, राजकारणी होते. आताही नाना पटोलेने लेट एंट्री घेतली. त्यांनी काल मला वाटतं उशिरा काहीतरी फॉर्म भरलेला आहे आणि आजही ते फॉर्म भरायला येत आहेत, जी प्रोसिजर आहे. विहंग सरनाईकांचा हे फॉर्म भरणं. माझा प्रश्न हा आहे की राजकारण्यांचा इंटरफिअरन्स क्रिकेटमध्ये नको, हे वारंवार म्हणतो, पण तरीही होत राहतं आणि तुम्हाला त्यांच्या विरुद्धच कंटेस्ट करायचं आहे, म्हणून लढाई सोपी नसणार. नाही, संघटनेसाठी जी लोक, म्हणजे ह्याचे वेगळे स्टेक होल्डर्स आहेत, जी लोक उपयोगाची आहेत, जे आमची संघटना किंवा आमची जे असोसिएशन अपग्रेड करू शकतील, अशा सगळ्या लोकांना वेलकम. आणि डेमोक्रेसी आहे, कोणीही उभं राहू शकतं, आपण कोणालाही थांबवू नाही शकत. तसं मी आज उमेदवारी अर्ज माझा भरला, तसे वेगळे लोक भरतील. मला अजून माहिती नाही मिळाली की कोणी फॉर्म भरला आहे, पण मी ती माहिती घेतो. पण सगळे जे संघटनेला अपग्रेड करू शकतात अशी लोक या संघटनेला पाहिजे. ह्याच्या आधीसुद्धा म्हणजे पवारसाहेब असतील, आशिषजी असेल किंवा अमोलजी असतील, विलासराव देशमुख सर होते, म्हणजे हे सगळे जे स्टॉलवर्ड्स होते, ह्या लोकांनी या संस्थेसाठी कॉन्ट्रीब्यूट केलं आहे आणि संघटनेला जे चांगलं करू शकतात, म्हणजे तो छोट्यातला छोटा माणूस असेल किंवा मोठ्यातला मोठा माणूस असेल, ही सगळी माणसं एकत्र येऊन आम्हाला काम करायची इच्छा आहे. विहंग आणि तुम्ही मित्रही आहात, तर त्या मित्रासमोरच कंटेस्ट करावं लागणार असं चित्र आहे आता. मला माहीत नाही म्हणजे त्यांनी फॉर्म भरला आहे की नाही, पण शेवटी ही फेअर इलेक्शन आहे. म्हणजे हे रिलेशन्स हे ह्या संस्थेपुरते नाही आहेत, आपली फ्रेंडशिप राहते, पलीकडचे रिलेशन्स. आणि मी रिलेशन मेंटेन करत आलो आहे. 2019ची निवडणुकीत तुम्ही बघा किंवा 2022ची पण, तर म्हणजे ती मॅच्युरिटी आमच्यात आहे की निवडणुकीपुरती असते आणि रिलेशन हे रिलेशनसारखे असते. पण नाना पटोलेंची एंट्री तुम्ही कशी पाहता याला? कारण त्यांचं तर क्रिकेटची लेट एंट्री एका माझगावच्या क्लबमधून त्यांनी घेतली. माझा त्यांचा तसा काही संबंध नाही. मी ऐकलं ते सिनियर लीडर आहेत महाराष्ट्राचे, तर फारसं मला त्यांच्याबद्दल एवढं काही माहीत नाही.
पण तुमचं लक्ष काय असणार आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनला पुढे नेण्याचं? जसं तुम्ही म्हणालात की अमोलजी असताना कोणताही निर्णय एकमतानं व्हायचा एपेक काउन्सिल मेंबर्ससोबत, जसं तुम्ही म्हणालात की तोच फ्लो पुढे नेण्यासाठी तुम्हाला सगळ्यांनी विनंती केली, म्हणून पुढचं मुंबईचं भविष्य, क्रिकेटचं भविष्य कसं असेल? नाही, तुम्ही जर आमचं कार्यकाळ किंवा आत्तासुद्धा आमची जी संघटना आहे ही आमचे ऑफिस स्टाफ किंवा आमचे जे पदाधिकारी आहेत हे सक्षम आहेत. मग आम्ही आमच्या कार्यकाळात एक नॉलेज सेंटर चालू केलं, त्याच्यात वेगवेगळे प्रोग्राम्स चालू केले. म्हणजे जे आपण माळी म्हणतो ते आमचे अनसंग हिरोज आहेत, जे आमचे पिलर आहेत, त्यांना पण कसं अपग्रेड करता येईल त्याच्यासाठी आम्ही त्याच्यात प्रोग्राम ठेवला आहे. ॲनालिस्ट असतील, स्कोरर्स असतील, अंपायर, म्हणजे असे विविध जे पार्ट्स आहेत किंवा आमचे जे स्टेक होल्डर्स आहेत ह्यांना कसं अपग्रेड करता येईल ह्याच्यासाठी आम्ही नॉलेज सेंटर चालू केलं. असे अनेक उपक्रम, म्हणजे ट्री प्लांटेशन असेल किंवा लेवलिंग ऑफ ग्राउंड असेल, जास्तीत जास्त मैदानं कशी, असे अनेक विषय आम्ही केले. आणि आमचं जे तुम्ही कार्यकाळ पाहिला तर आम्ही मायक्रो लेवल प्लॅनिंगमध्ये जास्त बिलीव्ह करतो आणि क्रिकेटला कसं अपग्रेड करता येईल. कारण आम्ही या संघटनेत सगळ्यांना एकत्र घेऊन जर अपग्रेड करू नाही शकलो तर आम्हाला ह्या संघटना म्हणजे. पण कॉन्टेस्ट कसं असेल? जसं मी परत तोच प्रश्न की नाना पटोले असतील तर कॉन्टेस्ट, कारण असं म्हणतात की ज्यांना क्रिकेट कळत नाही की त्यांनी यावं नाही, पण नाना पटोले स्वतः क्रिकेट प्रेमी आहे म्हणतात, त्यांना क्रिकेट आवडतं, त्यांचाही छंद आहे, तर त्यांचा कॉन्टेस्ट तुमच्यासोबत असेल तर त्याला कसं पाहतात? नाही, आमची एक फॅमिली आहे, आमचे मेंबर्स अराउंड 380 ऑड मेंबर्स आहेत. तर ही फॅमिली, त्यांना जे बेनिफिट होईल क्रिकेटसाठी, त्यांना राईट माणसाला चूज करतील तर ते कॉन्टेस्ट हे फेअरच होईल. कारण तुम्ही बघितलं आपली एक संस्कृती आहे, मुंबई महाराष्ट्राची संस्कृती आहे, तर ते फेअरमध्ये इलेक्शन प्ले होईल असं मला वाटतं. अजिंक्य इथं आपल्या कामावर विश्वास ठेवत, सचिव म्हणून त्यांनी जे काम केलं अमोल काळे यांच्या नेतृत्वात, त्या कामावर विश्वास ठेवत आणि मुंबई क्रिकेटला पुढे नेण्याचा एक ध्येय, एक लक्ष ठेवत त्यांनी अध्यक्षपदासाठी त्यांनी अर्ज भरलेला. आणि एक विश्वास आहे की जे काम त्यांनी केलं आहे त्याला पाहता सर्व क्लब मेंबर, सेक्रेटरीज, त्यांना क्लब्सकडनं त्यांना समर्थन मिळेल आणि राजकारणी या निवडणुकीत उतरल्यानंतरही क्रिकेटचा विजय होईल असा विश्वास त्यांनी इथे व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.